पदाधिकारी कार्यकर्ते सहभागी झालेले आहेत. पोलिसांची परवानगी मिळालेली आहे का? हा आता आहेत ना पोलीस इथे, परवानगी दिल्याशिवाय आलेत का इथे? तर दुसरीकडे आपण बघतोय की भाजपने सुद्धा आता मूक मोर्चा जो आहे तो सुरू केलेला आहे. कसं बघता त्यांच्या मोर्चाकडे? बघा, आमचा मोर्चा निवडणूक आयोगाविरोधात आहे. आम्ही प्रश्न विचारतो निवडणूक आयोगाला. भारतीय जनता पक्षाने मध्ये चोंबडेपणा करायची गरज नाही. हा आमचा निवडणूक आयोगाचा विषय आहे ना. तुम्ही का चोंबडेपणा करताय याच्यामध्ये? सर, आज तुम्ही आंदोलन करताय, मोठ्या संख्येने आंदोलन करताय, मात्र या आंदोलनाला यश संपादन होईल का की पुढे हा आंदोलन, हे मोर्चा, हा मुद्दा असाच राहील? आम्ही संघर्षातनं तयार झालेले कार्यकर्ते आहोत. संघर्ष करणं आमचं काम आहे. जोपर्यंत यश मिळत नाही तोपर्यंत आम्ही संघर्ष करत राहू. तर दुसरीकडे जे आहे ते आता एकूण निवडणूक याद्यांचा घोळ, म्हणजे खास करून मनसेचे अनेक नेते कार्यकर्त्यांनी जो आहे तो अनेक पुराव्यासकट जो आहे तो दाखवलेला आहे. आता कोर्टात जाण्याची सुद्धा तयारी मनसेकडनं किंवा एकूण ठाकरे बंधूकडनं केली जाते का? आमची सगळी स्तरावर लढाई करण्याची तयारी चालू आहे. मग ते रस्ता असेल, कायदेशीर असेल, सगळ्या बाबतीत असेल. तर काँग्रेसचे नेते, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ या मोर्चामध्ये सहभागी नाही झालेले आहेत. काँग्रेसचे काही नेते सहभागी झालेत, मात्र प्रदेशाध्यक्ष सहभागी झालेले नाही आहेत. याकडे कसं बघता? त्याचा प्रश्न तुम्ही त्यांना विचारला पाहिजे आणि त्यांनी उत्तर दिलं पाहिजे. धन्यवाद सर. आपण बघतोय की संदीप देशपांडे जे आहेत त्यांनी सांगितले की काही नेते जे आहेत ते सहभागी झालेले आहेत. तर संदीप देशपांडे यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे. या मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारल्याचं वृत्त होतं, तरी सुद्धा मोर्चा काढण्यात आलेला आहे. पण मोर्चाला परवानगी नाकारली असती तर इथे बंदोबस्तासाठी पोलीस तुम्हाला दिसले नसते, असं उत्तर संदीप देशपांडे यांनी आता दिलेलं आहे. त्याचबरोबर काँग्रेसचे प्रमुख नेते मात्र या मोर्चाला अनुपस्थित आहेत. त्याबद्दल तुमची भूमिका काय आहे, तुमचं मत काय, असं देशपांडेंना विचारल्यावर त्यांनी उत्तर देणं मात्र टाळलं. आणि सन्माननीय राजसाहेब ते दाखवतीलच तुम्हाला. पण मी पुन्हा सांगतो, ही निवडणूक फेअर निवडणूक नाही. जर याद्यांमध्ये लोकांची नावं डुप्लिकेट असतील, एक घरावर जर 500 नावं, म्हणजे 800च्या यादीमध्ये 500 लोक जर बोगस असतील, तर ती निवडणूक खरी कशी होऊ शकते? तो याद्या शुद्ध करा, बॅलेट पेपरवर मतदान करा आणि त्यानंतर निवडणूक करा, ही आमची मागणी आहे. सर, पण तुम्ही अनेक पुरावे देतायत, याद्या देतायत, प्रेझेंटेशन होत आहे, पण अशा वेळेस सुद्धा निवडणूक आयोग जे आहेत ते मानायला तयार आहे का सगळे तुमचे पुरावे वगैरे? म्हणूनच आता अख्ख्या संपूर्ण देशाला कळायला लागले की निवडणूक आयोग घोळ करते. एवढे पुरावे समोर ठेवताय, मीडिया जाऊन त्याचं क्रॉस चेक करते आणि त्यानंतर पण जर त्यांना विश्वास बसत नसेल तर यांना विश्वास बसवण्यासाठी करायचं काय ते आम्हाला सांगा, म्हणजे आम्ही ते करू. आजच्या मोर्चानंतर, आजच्या या आंदोलनानंतर पुढची दिशा काय असणार आहे? माझी निवडणूक आयोगाला विनंती आहे, आम्ही काय करू ते आमचे नेते भूमिका मांडतीलच, पण जे नेपाळमध्ये झालं ते भारतीय नागरिकांना करायला लावू नका. नाहीतर जे नेपाळमध्ये घडलं तशाच प्रकारच्या घटना या भारतीय निवडणूक आयोगावर भारतात घडल्या तर काही आश्चर्य वाटण्यासारखं नसेल. आपण बघतोय की अनेक तरुण नेते जे आहेत ते या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत. काँग्रेसचे नेते अविनाश जाधव होते, मनसेचे नेते, जे मोर्चात सहभागी झालेले आहेत. महाविकास आघाडी आणि मनसेचा हा एकत्रित मोर्चा आहे. दक्षिण मुंबईत आज या हाय व्होल्टेज राजकीय घडामोडी बघायला मिळत आहेत. महाविकास आघाडी आणि मनसेचं एकत्रित आंदोलन आहे. पण यात काँग्रेसचे प्रमुख नेते मात्र अनुपस्थित दिसत आहेत. गेल्या काही दिवसांपासून एक राजकीय चर्चा आहे, ती म्हणजे मनसे महाविकास आघाडीमध्ये सहभागी होणार का किंवा आगामी निवडणुकांना महाविकास आघाडी मनसेला सोबत घेणार का. अर्थात याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गटाने अनुकूल भूमिका घेतलेली आहे. उद्धव ठाकरे तर राज ठाकरे यांच्या खांद्याला खांदा लावून चालतायत. पण संभ्रम तयार झालाय तो म्हणजे काँग्रेसच्या भूमिकेमुळे. काँग्रेसला राज ठाकरे यांना सोबत घेणं शक्य आहे का, चालणार आहे का, या प्रश्नाचं उत्तर काँग्रेस नेतृत्वाने अजून दिलेलं नाहीये. पण तरी सुद्धा निवडणूक आयोगाच्या मुद्द्यावरून मात्र महाविकास आघाडी आणि मनसे एकत्रितपणे रस्त्यावर उतरलेले दिसतात. मविया आणि मनसेचा हा एकत्र मोर्चा आहे, त्याला नाव देण्यात आलंय सत्याचा मोर्चा. कारण निवडणूक आयोग सत्य लपवत आहे, धूळफेक करत आहे, संभ्रम निर्माण करत आहे, असे आरोप विरोधी पक्षांकडून केले जात आहेत. निवडणूक आयोगाकडून जोपर्यंत मतदारांच्या याद्या सुधारल्या जात नाही तोपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेतल्या जाऊ नये अशी भूमिका घेण्यात आलेली आहे राज ठाकरेंकडून. या मोर्चानंतर प्रमुख नेते संबोधित करणार आहेत उपस्थितांना. अरविंद सावंत आता दृश्यांमध्ये दिसत आहेत. तिथे मोठ्या संख्येनं कार्यकर्ते आता उपस्थित आहेत. स्टेजवर मोठ्या अक्षरात सत्याचा मोर्चा असं लिहिण्यात आलेलं आहे. काही घटक पक्षांचे नेते सुद्धा तिथे उपस्थित आहेत. निवडणूक आयोगाविरोधात महाविकास आघाडी आणि मनसेचा हा मोर्चा आहे.
या ठिकाणी पाहू शकता उत्सुकतेने बसलेला पाहिलं त्या ठिकाणी राजन विचार सुद्धा बसला, पण त्यांच्याशी सुद्धा बोला. सर, काय सांगाल एकूणच आज सत्याचा मोर्चा आपला पार पडतोय, थोड्याच वेळात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे प्रमुख भाषण करतील, काय भावना तुम्ही? मला वाटतं आज खऱ्या अर्थाने या महाराष्ट्रातल्या जनतेला या वोट चोरीचं प्रकरण गेले लोकसभा असेल विधानसभा असेल या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी वोट चोरी पकडण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी पूर्ण देशामध्ये झालेला आहे. आणि आज त्याचा प्रकार म्हणजे ज्यावेळेला लोकसभे आणि विधानसभेला तक्रारी करून जर लाखोच्या वरती जर ही संख्या जर असेल आणि ते जर त्या ठिकाणी निवडणूक आयुक्त ऐकत नसेल तर मला वाटतं रस्त्यावर येण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. आणि म्हणून आज सर्व जनता या ठिकाणी रस्त्यावरती आलेली आहे. नक्कीच सर, ज्या पद्धतीने निवडणुकांमध्ये घोळ झाला, मतदार यादींमध्ये घोळ झाला, आता याच्या विरोधात खरं तर सरकारसुद्धा पाऊल उचलणार आहे, सरकारची सुद्धा भूमिका आहे. आपण काय वाटतं आता या मोर्चानंतर आगामी काळामध्ये हा सर्व तोडगा जो तो सुटेल का? मला वाटतं हे सरकारच या वोट चोरीच्यामुळे सत्तेमध्ये भ्रष्टाचार करून बसलेलं आहे. त्यामुळे या सरकारला खाली घेतल्याशिवाय मला वाटतं ही जनता स्वस्थ बसणार नाही. नक्कीच आपण पाहतोय की या जनता खरं तर समजूतदार आहे असं प्रतिक्रिया ज्या ते राजन विचार यांच्याकडनं देण्यात आल्या. आपण माझ्या पाठीमागे सुद्धा पाहू शकता ही सर्व दृश्य या ठिकाणी भरपूर मोठ्या संख्येने खरं तर मनसैनिक असतील किंवा महाविकास आघाडीचे नेते या ठिकाणी आल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि अवघ्या थोड्याच वेळात आता उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे त्याचबरोबर शरद पवार यांचासुद्धा भाषण जे या ठिकाणी होणार आहे. सर्वच नेते खरं तर या भाषणाच्या उत्सुकतेसाठी थांबले आहेत. आपण जर पाहिलं तर मनसेच्या वतीने असेल बाळा नांदगावकर असेल, संदीप देशपांडे, अविनाश जाधव हे सर्व नेते खरं तर आता या ठिकाणी दाखल झाले आहेत. राज ठाकरे यांनी खरं तर आपण जर पाहिलं तर रेल्वेने प्रवास करत या संपूर्ण मोर्चाला हजेरी लावली. त्यानंतर ईस्ट एंड हॉटेलमध्ये खरं तर राज ठाकरे थांबले होते आणि यानंतर उद्धव ठाकरेंनी सुद्धा त्या ठिकाणी राज ठाकरे यांची भेट घेतली. दोघांमध्ये खरं तर एकत्रित चर्चा झाली की नेमकं मोर्चामध्ये कशा प्रकारे संबोधित करायचं, काय नेमकी भूमिका मांडायची, हे सर्व खरं तर नियोजन जे त्या दोन्ही बंधूमध्ये झालं. आणि यानंतर दोन्ही ठाकरे बंधू हे त्या हॉटेलपासून BMCच्या मुख्यालयापर्यंत चालत हा संपूर्ण मोर्चामध्ये सहभागी झाल्याचं पाहायला मिळाले. त्यांच्यासोबत आदित्य ठाकरे त्याचबरोबर अमित ठाकरे यांचासुद्धा आपल्याला चालताना सहभाग पाहायला मिळाला. त्यासोबत मोठ्या संख्येने खरं तर या ठिकाणी कार्यकर्ते असतील, मनसेचे असतील, ठाकरे बंधूंचे असतील किंवा शरद पवार किंवा महाविकास आघाडी या सर्वच पक्षाचे कार्यकर्ते खरं तर हे सर्व मोठ्या उत्साहाने येताना आपल्याला पाहायला मिळाले. अनेकांचा आक्रोश या मोर्चामध्ये आपल्याला पाहायला मिळाला. मतदार यादीमध्ये झालेला घोळ त्यासोबत मतदारांसोबत झालेला घोळ याचा कुठेतरी आक्रोश जो आहे तो या सर्वसामान्य नागरिकांमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. त्याचबरोबर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी सुद्धा चालत संपूर्ण मोर्चामध्ये सहभाग घेतला. त्याचबरोबर आपण पाहिलं तर अमित ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी सुद्धा चालत जो आहे तो हा संपूर्ण मोर्चा जो आहे तो पार पाडला. आणि त्यासोबत आपण जर पाहिलं तर आता सर्व हे नेते जे आहेत ते या ठिकाणी स्टेजवरती दाखल झाले आहेत. सुप्रिया सुळे असतील, बाळासाहेब थोरात असतील किंवा राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे सर्व नेते खरं तर आता स्टेजवरती दाखल झाले आहेत. आणि आपण पाहू शकता की थोड्या वेळाने यांचं भाषण जे आहे ते सुरू होणार आहे. आणि त्याचपूर्वी आपण जर पाहिलं तर सर्व नेतेसोबत आता कार्यकर्ते सुद्धा उत्सुक झाल्याचं पाहायला मिळत आहे. मोठ्या पद्धतीच्या घोषणा त्या ठिकाणी देण्यात येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. आपण या ठिकाणी शर्मिला ठाकरे यांच्याशी सुद्धा बोलण्याचा प्रयत्न करणं आपण पाहू शकता. या ठिकाणी आता प्रमुख नेत्यांचे आता भाषणं जे आहेत ते या ठिकाणी काहीच वेळात सुरू होतील. मात्र यापूर्वी आपण जर पाहिलं तर आता स्टेजवरती सध्या सर्व नेते जे आहेत येण्यासाठी सुरुवात झाली आहे. आणि आता थोड्याच वेळात आपण जर पाहिलं तर राज ठाकरे यांच्या भाषणाला सुद्धा सुरुवात होणार आहे. आपण या ठिकाणी शर्मिला ठाकरे यांच्यासोबत बोलण्याचा प्रयत्न करू. ताई, काय सांगाल एकूणच आता मोर्चा आपला भव्य असं दिव्य झालेला पाहायला मिळतोय. मोठ्या प्रमाणात लोक जे आलेत, राज ठाकरे उद्धव ठाकरे यांनी स्वतः चालत या सर्व मोर्चामध्ये सहभाग घेतलाय. काय तुम्ही? मला असं वाटतं दोघंही साहेब स्टेजवरती पोहोचलेले आहेत आणि आता ते काय बोलतात ते ऐकणं जास्ती महत्त्वाचं आहे. आपण त्यांचं पहिलं ऐकूया. नक्कीच राज ठाकरेंनी आज लोकांनी प्रवास करत या मोर्चाला सहभाग झाला, तुम्ही पण आला. आम्ही सगळेच एकत्र आलो, त्यांना पोचायला उशीर झाला, आम्ही जरा पुढे आलो. काय वाटतं या मोर्चाने निवडणूक आयोगाला जाग येईल का? नक्की आम्ही जाग आणून देऊ. नक्कीच आपण पाहतोय की आम्ही निवडणूक आयोगाला जाग आणून. त्यामुळे आपण पाहतोय की उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे पुन्हा एकदा एकत्रित आलेले आहेत. निमित्त आहे सत्याचा मोर्चा याचं. आणि पुन्हा एकदा आपली ताकद दाखवून देण्यासाठी ठाकरे बंधूंनी पुन्हा एकदा एकत्रित येत व्यासपीठावरती
हे नेतृत्व करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. मोर्चाचं नेतृत्व दोन्हीही ठाकरे बंधू करतानाचं दृश्य आपण पाहतोय. दोन्ही जयंत पाटील सुद्धा एकाच व्यासपीठावरती आपल्याला बघायला मिळतात. राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जयंत पाटील आणि शेकापचे जयंत पाटील हे सुद्धा एकाच मंचावर. शेजारी बाळासाहेब थोरात, अजित नवले शेतकरी नेते हे सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात. सर्व घटक पक्ष सुद्धा एकत्रित येत या सत्याचा मोर्चाचं नेतृत्व करताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे. भाजपनं सुद्धा मवियावरती सडकून टीका केलेली आहे. सत्याचा मोर्चा हा निघालेला होता. अरविंद सावंत सध्या या मोर्चाला संबोधित करतानाच आपण पाहतोय. आता बाळासाहेब थोरात हे या मोर्चाचं नेतृत्व करतायत, संबोधित करतायत आलेल्या सर्व कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना. आता या मोर्चामधून अनेक राजकीय नेते आता हे काय भाष्य करतात, काय मुद्दे मांडतात, कोणकोणत्या घटकांवरती भाष्य करतात आणि काय काय मुद्द्यांचं विश्लेषण करतात, आरोप करतात, हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. आपण पाहतोय शिवसेना, ठाकरे गट, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, जवळपास मवियाचे सगळेच पक्ष या मोर्चामध्ये सहभागी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. ठाकरेंची पुढची पिढी सुद्धा या मोर्चामध्ये आल्याचं आपण पाहतोय. आता थोड्याच वेळात अनेकांची भाषणं सुद्धा या ठिकाणी पार पडणार आहेत. आपण पाहतोय की कशा पद्धतीनं सर्व कार्यकर्ते, सर्वसामान्य माणूस सुद्धा या मोर्चामध्ये सहभागी झाल्याचं चित्र आपल्याला या ठिकाणी दिसत आहे. बाळासाहेब थोरात आता मोर्चाला संबोधित करतील. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे काही वेळापूर्वी त्यांनी एकत्रित येत सर्व पदाधिकाऱ्यांना आणि लोकांना सुद्धा हात दाखवलेला होता. पुन्हा एकदा ठाकरे बंधूंची ताकद या मोर्चाच्या रूपानं पुन्हा एकदा पाहायला मिळालेली होती. अवघ्या काही वेळातच या सर्व नेत्यांची भाषणं सुद्धा पार पडणार आहेत. या भाषणामधून कोणकोणते नेते काय काय भाष्य करतात, कोणकोणते मुद्दे मांडतात, हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. निवडणूक आयोगाविरोधात आता मविया एकवटलेली आहे. अनेक घटक पक्ष सुद्धा या ठिकाणी दाखल झालेले आहेत. सत्याचा मोर्चा असं या मोर्चाला नाव देण्यात आलेलं आहे. दोन्ही जयंत पाटील सुद्धा आपल्याला व्यासपीठावरती बघायला मिळतात. शेकापचे जयंत पाटील, त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते जयंत पाटील, राज ठाकरे, उद्धव ठाकरे, काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात, शेतकरी